दुसऱ्या बाजूला इतर राष्ट्रामध्ये कशा पद्धतीने जर्मनी वगैरे भाववाढ झालेली आहे पेट्रोलची, हे चित्र दाखवतायत. आणि दरवेळेला मी त्याही दिवशी सांगितलं होतं की प्रत्येक 2 दिवसांनी हे पेट्रोल डिझेलचे भाव वाढवणार, पण ते वाढवताना पैशात वाढवतायत. त्यामुळे लोकांना त्याचं गांभीर्य किंवा महत्व कळणार नाही अशी त्यांची अपेक्षा आहे. परंतु आज जर बघितले ते 5 ते 7 रुपयापर्यंत हे भाववाढ झालेली आहे. 20 रुपयाच्या पर्यंत भाववाढ जाईल अशा प्रकारची चित्र दिसत आहे. मला वाटतं की लोकांना ज्या पद्धतीने हे चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतायत तरी सुद्धा लोकांमध्ये असंतोष आहे, लोकांमध्ये नाराजगी आहे. दुसऱ्या बाजूला राज्य सरकार सांगतंय की साठेबाजी झालेली आहे, त्याच्यावर आम्ही कारवाई करतो. म्हणजे किती या ठिकाणी फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जातो. सांगितलं जातं की साठेबाजी होते. लोकांमध्ये पेट्रोल डिझेल मिळेल का नाही अशा प्रकारची शंका आणि त्या ठिकाणी संशय असल्यामुळे लोक हा अस्वस्थ झालेले आहेत. लोकांचा विश्वास नाही. सरकार त्याच्याबद्दल खुलासा सविस्तर करू शकत नाही. त्यामुळे हे प्रकार वाढीला लागलेले आहेत. आणि मला वाटतं की येत्या काळामध्ये आम्ही सगळेजण महाराष्ट्रामध्ये सगळीकडं या असलेल्या वाढीच्या संदर्भातून आणि सरकार फेल्युअर ठरलंय त्याच्या संदर्भातून आम्ही आंदोलन करणार आहोत. पण पुण्यात तर आंदोलन